हॅलो फ्रेंड्स, 12वीचा मॅथमॅटिक्स पेपर 2 चा सेकंड चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. तो आपण सध्या डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये आज आपल्याला इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. इन्क्रीजिंग फंक्शनचा कॉन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे, ॲज वेल ॲज डिक्रीजिंग फंक्शनचा कॉन्सेप्ट सुद्धा आपण लक्षात घेऊयात. काय म्हणते डेफिनेशन, ग्राफ कसा असतो आणि त्याचं काही जॉमेट्रिकल मिनिंग आहे का, डेरिव्हेटिव्हशी ते कसं रिलेटेड आहे वगैरे, त्याची आपण सविस्तर अशी चर्चा करूयात. बघा, एक फंक्शन आपल्याला कन्सिडर करायचं मित्रांनो. समजा एक फंक्शन आपण कन्सिडर केलाय, तो आहे y = f(x) आणि या फंक्शनचा आपण ग्राफ देखील लक्षात घेऊयात. समजा त्या फंक्शनचा असा हा ग्राफ आहे, राईट आहे. दिस इज द ग्राफ ऑफ द फंक्शन y = f(x). हा आहे y एक्सिस, इथे आहे x एक्सिस, ओरिजिन आहे, राईट. आता या ग्राफ वरती एक पॉइंट आहे, समजा हा आहे पॉइंट P, राईट आहे. मग आपल्याला एक प्रश्न असा आहे मित्रांनो की या पॉइंट P ला हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते आपल्याला चेक करायचंय. तर आपण काही इथं ऑब्झर्वेशन्स आपले लक्षात घेऊयात. बघा, इथे काय लक्षात येतं, हा ग्राफ कुठल्या टाईपचा आहे. हा ग्राफ असा हा रायझिंग आहे, है ना. इथे आपण नोंद करूयात. नंबर 1, ग्राफ आपल्याला कसा दिसतोय, हा रायझिंग दिसत आहे, है ना. ग्राफ इज रायझिंग. हे आपलं एक नॅचरल ऑब्झर्वेशन आहे. त्यानंतर आपण काय करूयात, या पॉइंट P चा एक्स कोऑर्डिनेट काय आहे तो आपण बघूयात. या पॉइंट P चा एक्स कोऑर्डिनेट समजा इथे x = a आहे, राईट आहे. मग इथे आपण नोंद करूयात, है ना. एक्स कोऑर्डिनेट a आहे आणि मग याची व्हॅल्यू इथे आपल्याला त्याचा y कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल, है ना. x ची a व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली तर y बरोबर आपल्याला मिळेल f(a). तर P या पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले a आणि f(a), राईट आहे. तर हे डिस्टन्स आहे x आणि ही जी हाईट आहे ही आहे f(a). वाटलं तर मी इथे लिहितो f(a), राईट. ओके, तर परत एकदा मी रिपीट करतोय. आपल्याकडे असा प्रश्न असा आहे की या पॉइंट P ला हा ग्राफ कसा आहे किंवा हा फंक्शनचं नेचर कसं आहे, हे इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. तर फर्स्ट ऑब्झर्वेशन आपण लक्षात घेतले की हा ग्राफ आपल्याला कसा दिसतोय, रायझिंग दिसतोय, राईट आहे. हा ग्राफ आहे रायझिंग. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, हा इथे हा A पॉइंट आहे, राईट आहे. म्हणजे P या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे, एक्स ची व्हॅल्यू इथे A आहे. ह्या A चा आपण एक नेबरहुड कन्सिडर करूयात. नेबरहुड, बघा काय असतो नेबरहुड ते पहिल्यांदा समजून घेऊयात. समजा माझ्याकडे एक नंबर लाईन आहे, राईट. समजा इथे 5 आहे, राईट. आता मी काय करतोय, एक डेल्टा निवडतो, एक स्मॉल पॉझिटिव्ह क्वांटिटी, समजा 0.5, राईट आहे. मग या 5 मधनं मी काय करतो, हा 0.5 सबट्रॅक्ट करतो. मला काय मिळेल, इथे सपोज इथे आहे 4, राईट, आणि इथे सपोज आहे 6, राईट. तर या 5 मध्ये मी 0.5 जर सबट्रॅक्ट केलं तर मला इथे 0.1 मिळणार आहे, 4.5, है ना. याला मी काय म्हणणार बघा, 5 - डेल्टा, है ना. डेल्टा किती घेतला, 0.5. त्यानंतर इथे एक पॉइंट आहे, तो आहे 5.5, है ना. 5 आणि 6 च्या मध्ये मिड पॉइंट इथे आहे समजा 5.5 आणि 4 आणि 5 च्या मध्ये इथे आहे 4.5. तर याला मी असं लिहू शकतो ना, डेल्टा आहे 0.5. तर या 5 मध्ये मी काय केलं, डेल्टा ऍड केला, राईट आहे. तर इथे एक पॉइंट आपण कन्सिडर केलेला आहे, इथे व्हॅल्यू आहे इथे 5. या 5 मधनं एक पॉझिटिव्ह क्वांटिटी मी सबट्रॅक्ट केली आणि 5 मध्ये सेम क्वांटिटी मी ऍड केली आणि मग इथे हा जो एक ओपन इंटरवल मला मिळतो मित्रांनो, है ना. हा जो ओपन इंटरवल 4.5 आणि 5.5, है ना. हा ओपन इंटरवल हा कसा मिळाला, 5 मध्ये मी 0.5 सबट्रॅक्ट केला, फर्स्ट एंड पॉइंट आहे, अर्थात याच्यामध्ये तो इन्क्लूड नाही,
आणि सेम पॉझिटिव्ह क्वांटिटी या 5 मध्ये मी ऍड केल्यानंतर मला मिळतो सेकंड एंड पॉइंट विच इज नॉट इन्क्लुडेड हिअर, हा आहे 5.5. तर हा जो ओपन इंटरवल आहे, या ओपन इंटरवलला आपण म्हणतो डेल्टा नेबरहुड. नेबरहुडला शॉर्ट मध्ये आपल्याला एनबीडी लिहायचं, पण त्याला म्हणायचं आपल्याला नेबरहुड. डेल्टा नेबरहुड ऑफ 5. ओके. सेम आणखी आपण नेबरहुड फाइंड आउट करू शकतो. समजा परत नंबर आहे 5 आणि यावेळी समजा मी डेल्टा सपोज घेतला 1, राईट आहे. मग डेल्टा जर 1 घेतला तर 5 मधनं 1 सबट्रॅक्ट केल्यास मला 4 मिळेल आणि 5 मध्ये जर मी 1 ऍड केला तर मला इथे मिळणार आहे 6. आणि हा जो 4, 6 हा जो ओपन इंटरवल आहे है ना, हा जो ओपन इंटरवल आहे आणि याच्यामधले असलेले सगळे नंबर्स, ऑल रिअल नंबर्स चा हा जो सेट आहे, याच्यामध्ये हा ओपन इंटरवल असल्यामुळे 4 आणि 6 त्याच्यामध्ये असणार नाही, बाकी सगळे नंबर असतील. याला काय म्हणता येते मला 1 है ना. ह्या 5 पासून इकडचा एंड पॉइंट किती अंतरावर आहे, डेल्टा अंतरावर आहे, राईट आहे 1. आणि 5 पासून नेक्स्ट हा जो नेक्स्ट एंड पॉइंट आहे समजा या इंटरवलचा, तो किती अंतरावर आहे, सेम डिस्टन्स वरती आहे 1 वरती. तर याला मला म्हणता येईल 1 नेबरहुड ऑफ 5 है ना. किंवा इथे डेल्टाच्या ऐवजी मी म्हणू शकतो 0.5 नेबरहुड ऑफ 5. लक्षात आलं. नेबरहुड हा एक ओपन इंटरवल असतो, राईट आहे. एखाद्या पॉइंट साठीचा नेबरहुड म्हणजे सेम क्वांटिटी त्या पॉइंट मध्ये सबट्रॅक्ट करा, एक एंड पॉइंट मिळेल, सेम क्वांटिटी त्या पॉइंट मध्ये ऍड करा, सेकंड एंड पॉइंट मिळेल आणि ह्या दोन्ही एंड पॉइंटच्या दरम्यान आहे ना त्याच्यामध्ये असलेले सर्व रिअल नंबरचा सेट म्हणजे असतो त्या दिलेल्या पॉइंटचा नेबरहुड. आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, हा जो पॉइंट ए आहे है ना, ह्या आपला पॉइंट पी चा एक्स कोऑर्डिनेट हा जो ए आहे, ह्या ए चा एक नेबरहुड कन्सिडर करायचा आहे. मग काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला ह्या ए मध्ये है ना, ह्या ए मध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह क्वांटिटी कुठली तरी एक स्मॉल पॉझिटिव्ह रिअल नंबर आपल्याला ऍड करावा लागेल, ए प्लस डेल्टा है ना. मग ए मध्ये मी थोडीशी क्वांटिटी ऍड केली तर मला सपोज समजा इथे मला मिळतंय सपोज ए प्लस डेल्टा आणि सेम क्वांटिटी है ना आपल्याला काय करायचं, ए मधनं सबट्रॅक्ट करायचं. तर मला इथे मिळणार मित्रांनो ए मायनस डेल्टा है ना. तर हा जो ओपन इंटरवल आहे, राईट आहे, हा ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा, ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा. तर याला आपल्याला म्हणायचंय डेल्टा नेबरहुड ऑफ ए. ओके. बघा परत थोडस रिपीट करतोय. काय डिस्कस करायचं आपल्याला, इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स. एक आपण फंक्शन कन्सिडर केला y इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्याचा एक ग्राफ सुद्धा आपण घेतलाय आणि आपल्याला लक्षात यायला लागले की हा ग्राफ कसा आहे, रायझिंग. हा पहिला पॉइंट आपण नोट केलेला आहे, ग्राफ इज रायझिंग. मग या ग्राफवरती एक पॉइंट घेतला आपण पी. मग ह्या पॉइंटला दिलेला फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते आपल्याला डिसाईड करायचंय. मग ते डिसाईड करण्यासाठी आपण काय केलं मित्रांनो, ह्या पॉइंट पी चा एक्स कोऑर्डिनेट आपण लक्षात घेतला, तो आहे ए आणि ए ची व्हॅल्यू ते ठेवल्यानंतर आपल्याला वाय म्हणजे या पॉइंट पी चा वाय कोऑर्डिनेट आपल्याला मिळाला, हा इथे एफ ऑफ ए है ना. तर हे डिस्टन्स आहे एफ ऑफ ए आणि हा आहे एक्स इक्वल टू ए, राईट. सॉरी, एक्स चा आपण आता काय करतोय, एक नेबरहुड घेतला है ना. नेबरहुड बद्दल आपण थोडीशी चर्चा केलेलीच आहे. तर एक स्मॉल पॉझिटिव्ह क्वांटिटी निवडली, समजा डेल्टा. ए मध्ये डेल्टा ऍड केला, इथे मिळाला आपल्याला, ए मधनं डेल्टा मायनस केला, इथे मिळाला. आणि आता हा जो इंटरवल आहे मित्रांनो, या इंटरवलला आपल्याला म्हणता येतं ए चा नेबरहुड, राईट. इथपर्यंत लक्षात आलं. आता काय करायचं, या ए च्या नेबरहुड मध्ये, ए च्या या डेल्टा नेबरहुड मध्ये आपल्याला 2 पॉइंट घ्यायचे. 2 पॉइंट, एक आहे x1 आणि दुसरा आहे x2. 2 पॉइंट इन द सेन्स x च्या 2 व्हॅल्यू घ्यायच्यात, x इक्वल टू x1 आणि x इक्वल टू x2 है ना. 2 व्हॅल्यू आपण निवडायच्यात आपल्याला. कशा सिलेक्ट करायच्या त्या मात्र, एक व्हॅल्यू a मायनस डेल्टा टू ए याच्यामध्ये सिलेक्ट करायची, राईट. समजा मी इथे घेतो मित्रांनो, इथे आहे सपोज x1. एक व्हॅल्यू या सेकंड हाफ मध्ये घ्यायची आहे, ए टू ए प्लस डेल्टा, समजा मी इथे निवडलो है ना, हा आहे समजा x2, राईट. तर साहजिक बघा, हे डिस्टन्स आहे x1 आणि ओ पासून इथपर्यंत डिस्टन्स आहे x2. तर नॅचरली इथे लक्षात येतं आपल्याला की हा x1 इज लेस दॅन x2. x1 कसा आहे, x2 पेक्षा लहान आहे. आता आपण काय करायचं की या
x इक्वल टू x1 साठी या फंक्शनची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात है ना. तर मग ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल मित्रांनो बघा बरं. हा तो पॉइंट आहे म्हणजे पीच्या पूर्वी एक आपण पॉइंट घेतला है ना. तर हा आहे x1. तर ही जी हाईट असेल ही हाईट असणार आहे f ऑफ x1 राईट. म्हणजे इथं तो आपल्याला पॉइंट मिळतो. हा इथे आहे f ऑफ x1 राईट. सिमिलरली हा दुसरा पॉइंट आहे x2 जो की x1 पेक्षा मोठा आहे आणि जो की हा पीच्या नंतर आहे राईट आहे. मग याची ही हाईट जर आपण लक्षात घेतली तर ही हाईट असते f ऑफ x2. म्हणजे x ची जी व्हॅल्यू आहे आणखीन एक x2 ती आपण जर इथे ठेवली तर आपल्याला f ऑफ x2 इकडे मिळेल मित्रांनो. इथे असणार आहे f ऑफ x2. तर या फिगर मध्ये सहज लक्षात येतं हे बघा हे आहे f ऑफ x1 राईट आहे. ही लेंथ किंवा ही हाईट आणि दुसरी व्हॅल्यू आहे ही आहे f ऑफ x2 राईट आहे. किंवा इथे पाहू शकतो आपण हा आहे f ऑफ x1 आणि हा आहे f ऑफ x2. कोण मोठा आहे. सिंपल f ऑफ x2 है ना हे जास्त व्हॅल्यू आहे. तर इथे आपल्याला ऑब्झर्व करता येते की x1 लेस दॅन x2 जर असेल तर इथे f ऑफ x1 इज लेस दॅन f ऑफ x2. हे आपण इथं ऑब्झर्व केलं या ग्राफसाठी. ते ऑब्झर्वेशन आपण इथं नोंद करूयात. इन डेल्टा नेबरहुड ऑफ ए है ना. ए च्या डेल्टा नेबरहुड मध्ये आपल्याला काय लक्षात आले. इफ x1 लेस दॅन x2 then f of x1 is less than f of x2 राईट आहे. हा झाला सेकंड पॉइंट. तर मित्रांनो अशी सिच्युएशन ज्या फंक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा अशी सिच्युएशन ज्या ग्राफ मध्ये आपण पाहतो है ना तर त्या फंक्शनला आपल्याला म्हणता येते की तो फंक्शन या पॉइंट पी ला कसा आहे इन्क्रीजिंग आहे राईट आहे. हा y इक्वल टू f ऑफ x इथे आहे हा इन्क्रीजिंग. दिस इज इन्क्रीजिंग ऍट x इक्वल टू a. परत एकदा लक्षात घ्या ग्राफ आहे रायझिंग ओके. एक आपण पॉइंट p कन्सिडर केला. या पॉइंटचा x कोऑर्डिनेट आपण घेतला x इक्वल टू a राईट आहे. आणि मग a चा एक नेबरहुड कन्सिडर केला a मायनस डेल्टा a प्लस डेल्टा हा एक ओपन इंटरव्हल कन्सिडर केला. याच्यामध्ये दोन पॉइंट आपण सिलेक्ट केलेत. एक आहे x1 दुसरा आहे x2 आणि हे दोन पॉइंट कसे आहेत. x1 इज लेस दॅन x2 आणि या पॉइंटला है ना x1 x2 साठी आपण या फंक्शनच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्यात. एक व्हॅल्यू मिळते आपल्याला f ऑफ x1 दुसरी व्हॅल्यू मिळते आपल्याला f ऑफ x2 आणि असं आपल्या लक्षात आलेलं आहे की f ऑफ x1 इज लेस दॅन f ऑफ x2 राईट आहे. तर या सिच्युएशन मध्ये या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील मित्रांनो तर आपल्याला असं म्हणता येतं की आपण जेव्हा या पॉइंट पी च्या अगोदर पासून समजा है ना जर आपण या पॉइंट पी मधनं जेव्हा पास होऊ तेव्हा आपल्याला लक्षात येते की हा ग्राफ कसा आहे की फंक्शन कसं आहे इन्क्रीजिंग आहे राईट आहे. तर ही झाली डेफिनेशन. हा फॉर्मल डेफिनेशन तुम्हाला बुक मध्ये पाहायला मिळेल. तुम्ही ते वाचा लिहा लक्षात घ्या. फक्त इथे हे दोन पॉइंट सॅटिस्फाय जर होत असतील तर या फंक्शनला आपल्याला म्हणता येते इन्क्रीजिंग. याच्याशिवाय आता हे झालं इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन किंवा इन्क्रीजिंग फंक्शनचा कॉन्सेप्ट. तर याचं रिलेशन डेरिव्हेटिव्ह सोबत कसं आहे तेही डिस्कस करणं गरजेचं आहे. ओके राईट. तर हा इन्क्रीजिंग फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्हशी काय रिलेशन आहे ते बघूयात. आपल्याला ह्या पॉइंट पी ला असं लक्षात आलेलं आहे की हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे राईट. आपण काय करूयात या पॉइंट पी ला असलेला या कर्वला एक टँजेंट आपण ड्रॉ करूयात राईट आहे. लेट अस ड्रॉ अ टँजेंट ऍट दिस पॉइंट पी. तर आपण टँजेंट असे इथे ड्रॉ करतोय मित्रांनो. बघा हा तो टँजेंट राईट. काय ऑब्झर्वेशन लक्षात येईल आपल्याला. तर हा टँजेंट ह्या एक्स ऍक्सिस सोबत हा इथला अँगल बनवतोय. आता हा थीटा कसा आहे है ना. हा थीटा नक्कीच आपल्याला अॅक्यूट अँगल दिसतोय. थीटा आहे अॅक्यूट है ना. याचं मेजरमेंट आहे लेस दॅन 90 डिग्री. आणि या थीटाचा जर मी टॅन रेशो घेतला मित्रांनो टॅन थीटा हा काय असतो. व्हॉट इज टॅन थीटा. दिस इज व्हॉट स्लोप ऑफ टँजेंट ऍट पी है ना. ही जी टँजेंट लाईन आहे मित्रांनो या पॉइंट पी ला है ना या पॉइंट पी ला असलेला या कर्वला असलेला हा जो टँजेंट आहे
त्याचा स्लोप आपल्याला मिळतो हा टॅन थिटा. थिटा आहे अॅक्यूट है ना, थिटा अॅक्यूट असल्यामुळे टॅन थिटाची जी व्हॅल्यू आपल्याला मिळते ती पॉझिटिव्ह आहे मित्रांनो, है ना. कारण काय आहे, हा जो थिटा आहे हा लेस दॅन 90 आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. राईट आहे, हा अॅक्यूट अँगल असल्यामुळे या टॅन थिटाची व्हॅल्यू कशी मिळाली आपल्याला, पॉझिटिव्ह मिळाली. त्यानंतर आपल्याला हे माहिती आहे मित्रांनो की या टँजेंटचा स्लोप आणखीन वेगळ्या पद्धतीने काढता येतो. हा जो आपला फंक्शन आहे या फंक्शनचा आपण जर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं ऍट दिस पॉइंट पी, तर ते डेरिव्हेटिव्ह आणि हा या टँजेंटचा स्लोप सेम असतो. हे आपण पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये डिस्कस केले हा, टँजेंट्स आणि नॉर्मल मध्ये. तुमच्या याच्या पूर्वीची व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल. परत एकदा मी सांगतोय काय केलं आपण मित्रांनो, या पॉइंट पी ला है ना, हा जो कर्व आहे या कर्वला ऍट दिस पॉइंट पी आपण एक टँजेंट ड्रॉ केलाय. टँजेंट ड्रॉ केल्यानंतर या टँजेंटने एक्स ऍक्सिस सोबत केलेला हा जो अँगल आहे थिटा, हे जे इन्क्लिनेशन आहे ते ऑब्झर्व केलं, ते आपल्याला लक्षात आलेलं की हा अॅक्यूट आहे. राईट आहे. मग अॅक्यूट अँगलचा हा जो टॅन रेशिओ असतो तो पॉझिटिव्ह असणार आहे. इथे आपल्याला काय म्हणता येतं, आपल्याला हा टॅन थिटा कसा आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, हा पॉझिटिव्ह आहे. बरं, टॅन थिटा म्हणजे काय असतो, या टँजेंटचा मित्रांनो हा स्लोप असतो, स्लोप ऑफ टँजेंट ऍट पी. आणखीन हा स्लोप म्हणजेच हा स्लोप मिळतो कसा आपल्याला, या हा एफ डॅश ऑफ एक्स है ना, वाय इक्वल टू हे वायचं जे डेरिव्हेटिव्ह असेल वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्स डिफरन्शिएशन म्हणजेच आपल्याला मिळेल एफ डॅश ऑफ एक्स. हा एफ डॅश ऑफ एक्स हा असतो स्लोप ऑफ टँजेंट. एफ ऑफ एक्स इक्वल टू व्हॉट, स्लोप ऑफ टँजेंट ऍट पी. राईट आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो मग टॅन थिटा हा स्लोप असल्यामुळे आपण या टॅन इथे लिहिता येईल आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय असणार आहे, टॅन थिटा. हा काय आहे, स्लोपच आहे. राईट आहे, हे सगळे सेम असणार. स्लोप म्हणजेच टॅन थिटा है ना, टॅन थिटा म्हणजे स्लोप आणि या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच टँजेंटचा स्लोप असतो. ओके, तर या टॅन थिटाच्या बदल्यात मी लिहू शकतो मित्रांनो एफ डॅश ऑफ एक्स विच इज ग्रेटर दॅन 0. तर तिसरं ऑब्झर्वेशन हे आपण असं नोंद करू शकतो की हा जो फंक्शन आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स जो की इन्क्रीजिंग आहे असं आपल्या लक्षात आलेलं आहे. तर या फंक्शनचा ग्राफ रायझिंग आहे. त्यानंतर कुठल्या पॉइंटला हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे, त्या पॉइंटच्या नेबरहुड मध्ये दोन पॉइंट आपण कन्सिडर केले, x1 आणि x2. त्यांच्यामध्ये हे रिलेशन आहे, x1 लहान आहे, x2 मोठा आहे. तर x1 x2 ला फंक्शनची असलेली व्हॅल्यू मध्ये हे रिलेशन आहे की एफ ऑफ x1 इज लेस दॅन एफ ऑफ x2. राईट आहे. आणि तिसरं ऑब्झर्वेशन आपल्याला असं लक्षात येते की या पॉइंटला असलेला टँजेंटचा स्लोप पॉझिटिव्ह आहे. स्लोप म्हणजेच त्या पॉइंटला असलेलं फंक्शनचं डिफरन्शिएशन असतं. मग स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे टॅन थिटा पॉझिटिव्ह म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स हे जे डिफरन्शिएशन आहे ते सुद्धा मित्रांनो कसं येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. तर हे रिलेशन आहे इन्क्रीजिंग फंक्शनचं आणि डिफरन्शिएशनचं. तर शॉर्ट मध्ये आपण असं सांगू शकतो मित्रांनो, जर एखादं फंक्शन इन्क्रीजिंग असेल एखाद्या पॉइंटला तर त्या पॉइंटला असलेल्या त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे नक्कीच पॉझिटिव्ह असतं है ना. तर सिंपल आपण लक्षात ठेवू शकतो, इफ फंक्शन इज इन्क्रीजिंग at some point then derivative at that point must be positive. ते पॉझिटिव्ह येणारच आहे. राईट आहे. तर हे झालं इन्क्रीजिंग फंक्शन बद्दल. आपण लगेच डिस्कशन करूयात डिक्रीजिंग फंक्शन मध्ये काय सिच्युएशन असणार आहे. ओके, आता आपण डिक्रीजिंग फंक्शनची सिच्युएशन मित्रांनो लक्षात घेऊयात. एक फंक्शन आपण घेतलाय, हा आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्याचा हा ग्राफ आहे. जसं ह्या इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये हे तीन आपण ऑब्झर्वेशन जसे नोट केलेत, सेम टाईपचे ऑब्झर्वेशन आपल्याला इथे नोट करायचे. आपण इथे लिहूयात ऑब्झर्वेशन, इथे आपण नोंद करूयात. इथे फर्स्ट पहिला ऑब्झर्वेशन, इन्क्रीजिंग फंक्शन मधला हा ग्राफ कसा होता, हा ग्राफ होता रायझिंग. हा ग्राफ कसा आहे मित्रांनो, हा ग्राफ आहे फॉलिंग. ओके, सर लक्षात येते. ग्राफ कसा आहे तर ग्राफ आहे फॉलिंग है ना, फॉल होतो, ग्राफ इज फॉलिंग. राईट, दिस इज व्हॉट फर्स्ट ऑब्झर्वेशन. आता हा जो पॉइंट आहे पी, या पॉइंटला आपल्याला काय करायचं, फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते डिसाईड करायचं.
तर त्यासाठी जसं इथं आपण या पॉइंट ए चा आपण नेबरहुड कन्सिडर केला, तसंच इथं सुद्धा हा जो पॉइंट आहे ए, या पॉइंटचा आपल्याला एक नेबरहुड कन्सिडर करायचा आहे. इथे आपण घेऊयात ए प्लस डेल्टा आणि सेम डिस्टन्स इकडे घेऊयात आपण, हा इथे आहे समजा ए मायनस डेल्टा. तर हा आहे मित्रांनो या पॉइंट ए चा डेल्टा नेबरहुड. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, दोन पॉइंट कन्सिडर करायचे. आपण हा एक घेऊयात x1, आणखीन इथे दुसरा एक पॉइंट घेऊयात x2, राईट आहे. तर या x1 हा कोऑर्डिनेट या पॉइंटचा आहे, राईट आहे. इथे समजा कुठला तरी पॉइंट असेल, सपोज ए, x1 कोऑर्डिनेट आहे आणि त्याचा y कोऑर्डिनेट आपल्याला कसा मिळेल, ह्या x जागी आपण x1 जर सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला f ऑफ x1 मिळून जाईल. दुसरा पॉइंट इथे आहे मित्रांनो, असं इथे समजा हा पॉइंट आहे सपोज बी, त्याचा x कोऑर्डिनेट आहे x2 आणि त्याचा y कोऑर्डिनेट आपल्याला हा इथे मिळेल, राईट आहे. इथे असणार आहे f ऑफ x2, इथे असेल f ऑफ x1 आणि ह्या p साठीचा हा असेल f ऑफ a ना. तर पॉइंट p चे कोऑर्डिनेट्स आहेत मित्रांनो a, f ऑफ a. a चे आहेत x1 आणि f ऑफ x1 आणि b चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 आणि f ऑफ x2, राईट आहे. तर आपण काय केलं, या पॉइंट p ला आपल्याला या फंक्शनचं नेचर डिस्कस करायचं आहे. ते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते चेक करायचं आहे. तर फर्स्ट ऑब्झर्वेशन लक्षात घेतले की हा ग्राफ आहे फॉलिंग, झालं. त्यानंतर हा जो पॉइंट ए आहे ना, या पॉइंट पी चा x कोऑर्डिनेट आहे a, y कोऑर्डिनेट आहे हा f ऑफ a. ओके, तर ह्या a चा आपण काय केलं, एक नेबरहुड कन्सिडर केला. कोणता नेबरहुड, हा नेबरहुड a मायनस डेल्टा टू a प्लस डेल्टा. या नेबरहुड मध्ये आपण दोन पॉइंट सिलेक्ट केलेत, x1 आणि x2. साहजिक आहे बघा, हे डिस्टन्स आहे x1 आणि हे डिस्टन्स आहे मित्रांनो x2. तर आपण काय केलं बघा, नंबर 2 मध्ये इन डेल्टा नेबरहुड ऑफ a इफ x1 इज लेस दॅन x2. आपण असे दोन पॉइंट सिलेक्ट केलेत x1 आणि x2 ज्यांच्यामध्ये हे रिलेशन आहे, x1 लहान आहे x2 पेक्षा. आणि मग ह्या x1 x2 साठीच्या करस्पॉन्डिंग फंक्शनच्या व्हॅल्यूज आपण लक्षात घेतल्या. बघा, x1 साठीची फंक्शनची व्हॅल्यू ही आहे मित्रांनो, ही हाईट लक्षात घ्या, राईट आहे. हा आहे f ऑफ x1 आणि x2 साठीची काय आहे, काही इथपर्यंत आहे, राईट आहे. मग कोण मोठा आहे, तर f ऑफ x1 मोठा आहे आणि f ऑफ x2 कसा आहे, लहान आहे. इथे आपण लिहू शकतो है ना, इफ x1 इज लेस दॅन x2 देन f ऑफ x1 इज ग्रेटर दॅन f ऑफ x2. बघा इथे कसं होतं, x1 लेस दॅन x2 असेल तर त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा त्याच हेच रिलेशन फॉलो करतो, ते f ऑफ x1 लेस दॅन f ऑफ x2. इथे मात्र कसं आहे, x1 लेस दॅन x2 असेल तर यांच्या व्हॅल्यूज मात्र कशा आहेत, हे इथलं रिलेशन हे लेस दॅन नाही, आता इथे ग्रेटर दॅन आहे, f ऑफ x1 ग्रेटर दॅन f ऑफ x2. जर असं एखाद्या फंक्शनच्या बाबतीत होत असेल, एखाद्या फंक्शनच्या एखाद्या पॉइंट साठी, तर आपल्याला ह्या दोन सिच्युएशन फॉलो होत असतील, या दोन हे जर दोन ऑब्झर्वेशन आपल्याला मिळत असेल तर आपल्याला म्हणता येते की हे फंक्शन कसं आहे ऍट पॉइंट पी ला, या पॉइंट पी संदर्भात हे फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग आहे मित्रांनो. ओके, फंक्शन इज डिक्रीजिंग, राईट. मग आता सेम या टाईपचं जे तिसरं ऑब्झर्वेशन आहे, या फंक्शनचं आपण जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर त्याची व्हॅल्यू कशी मिळते आपल्याला, ती पॉझिटिव्ह मिळते का, झिरो मिळते का, निगेटिव्ह मिळते का व्हॅल्यूज मिळत नाही, काय होतं ते आपल्याला डिस्कस करायचं. आता त्यासाठी काय करावं लागेल, सिंपल काम असं आहे की हा जो पॉइंट आहे पी, इथे आपल्याला या कर्वला एक टँजेंट ड्रॉ करायचं आहे. बघा इथे मी टँजेंट ड्रॉ करणार आहे. दिस इज व्हॉट टँजेंट, हा काय टँजेंट ऍट पॉइंट पी ला असलेला टँजेंट आहे. मग या टँजेंटने एक्स ऍक्सिस सोबत हा जो अँगल बनवलाय मित्रांनो, हा थीटा कसा आहे, हा विशाल कोण आहे, ऑब्टूस अँगल आहे, राईट ना. याचं मेजरमेंट कसं आहे, थीटा इज व्हॉट ग्रेटर दॅन 90 डिग्री, राईट आहे. मग थीटा जर 90 पेक्षा मोठा असेल तर याच्या टॅनची व्हॅल्यू काय आहे, है ना. टॅन थीटा, बघा थीटा 90 पेक्षा मोठा असेल आणि 180 पेक्षा लहान असेल म्हणजे सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्या एएसटीसीच्या रूल नुसार या सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह असतात, तर बाकीचे चौघं त्याच्यामध्ये टॅन सुद्धा, हा टॅनची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह असते. टॅन थीटा इज लेस दॅन 0 है ना फॉर
थीटा कसा आहे, हा आहे लेस दॅन 180 आणि हा आहे ग्रेटर दॅन 90. ओके, म्हणजे आणि टॅन थिटा म्हणजे काय असतो, स्लोप. तर स्लोप मित्रांनो कसा आला, लेस दॅन 0 येणार आहे. परंतु स्लोप म्हणजेच काय असतो, तर हा जो कर्व आहे, या कर्वचा हा कर्व कोणत्या फंक्शनचा, एफ ऑफ एक्स आहे. तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय असतो, डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट पी म्हणजे पॉइंट पी ला असलेल्या टँजंटचा तो स्लोप असतो. तर इथे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे मित्रांनो, निगेटिव्ह येणार आहे. तर हे ऑब्झर्वेशन आपल्यासाठी महत्वाचं आहे. थर्ड ऑब्झर्वेशन आपण इथे नोट करूयात, काय आहे की पॉइंट पी ला असलेलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू मित्रांनो ती मिळते आपल्याला लेस दॅन 0. ओके, तर इथे दोन्ही प्रकारच्या फंक्शनचे ग्राफ्स आहेत मित्रांनो. इन्क्रीजिंग फंक्शनचे बघा कॅरेक्टर्स काय आहेत, याचा ग्राफ हा असतो रायझिंग. त्यानंतर एखाद्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या पॉइंटचा एक नेबरहुड कन्सिडर करायचा, राईट आहे. आणि त्या नेबरहुड मध्ये 2 पॉइंट असे घ्यायचे x1 आणि x2, त्यांच्यामध्ये हे रिलेशन कंपल्सरी असावं, है ना. x1 मस्ट बी लेस दॅन x2. इथे सुद्धा आपण x1 x2 कसे निवडलेत, इथे आहे ना, हा आहे x1, हा आहे x2. हिअर x1 इज लेस दॅन x2, है ना. x1 x2 मध्ये हे रिलेशन आहे. आता फंक्शनच्या व्हॅल्यूज कशा असतात, इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये सेम रिलेशन तर फॉलो करतात. एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू ही लेस दॅन असते एफ ऑफ x2 पेक्षा. मात्र डिक्रीजिंग फंक्शन मध्ये हे जे रिलेशन आहे लेस दॅन वाला, हे राहत नाही, थोडंसं चेंज होतं. ते रिलेशन इथं आपल्याला या पद्धतीने मिळतं. पहिल्या पॉइंटला असलेली फंक्शनची व्हॅल्यू जास्त असते सेकंड पॉइंट पेक्षा, राईट. तर हे डिस्कशन झालं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन साठीचं. मग एक छोटासा प्रश्न आहे मित्रांनो, जर एफ डॅश ऑफ एक्स जर 0 असेल तर काय, है ना. एफ डॅश ऑफ एक्स 0 म्हणजेच काय, स्लोप 0, है ना. स्लोप 0 म्हणजे टॅन थिटा बरोबर 0, है ना. आणि स्लोप कोणत्या लाईनचा 0 येतो, ज्या लाईन एक्स ऍक्सिसला, है ना, ज्या लाईन्स एक्स ऍक्सिसला पॅरलल असतात. ही एक्स ऍक्सिस आहे समजा, हा वाय आहे. ज्या लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असतात त्या लाईनचा स्लोप काय येतो असतो मित्रांनो, 0, है ना. एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचे इन्क्लिनेशन थिटा इक्वल टू 0 असतो आणि टॅन 0 ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 0. मग त्या पॉइंटला आपण मित्रांनो फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते आपण काही ते नक्की काही सांगू शकत नाही. हा, डेरिव्हेटिव्ह मात्र आपल्याला पाहिजे मित्रांनो. डेरिव्हेटिव्ह जर इथे आहे ऑब्जेक्शन, डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग असणार आहे आणि डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर मित्रांनो निगेटिव्ह असेल तर आपला फंक्शन हा असणार आहे डिक्रीजिंग. या पूर्ण डिस्कशनचा शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, इफ डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह फंक्शन इज इन्क्रीजिंग, इफ डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह फंक्शन इज डिक्रीजिंग ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट. ओके, आणखी एक गोष्ट आहे, एका मिनिटामध्ये आपण लक्षात घेऊयात. हे जे ऑब्झर्वेशन आहे विशेषतः मित्रांनो हे सेकंड, इथे जर ही इक्वॅलिटी जर असेल, ओके, इथे जर इक्वॅलिटी असेल तर आपल्याला म्हणता येते हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे, राईट आहे. आणि ही जर इक्वॅलिटी नसेल तर फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असतं, राईट आहे. सिमिलरली ह्या डिक्रीजिंग फंक्शन मधले समजा हे जरी इथे नाहीये, इथे, ओके, इथे जर एफ ऑफ x1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ x2 हे जर असं असेल तर फंक्शन इथं आपल्याला फक्त सिम्पली डिक्रीजिंग म्हणता येतं. परंतु एफ ऑफ x1 जर हा ग्रेटर दॅन असेल, फक्त ग्रेटर दॅन असेल एफ ऑफ x2 पेक्षा, तर या सिच्युएशन मध्ये आपल्याला म्हणता येते की हे फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे, राईट आहे. तर एक्झाम मध्ये त्याच्या कदाचित डेफिनेशन्स वगैरे कुणी काही विचारणार नाही, है ना, किंवा ग्राफ वगैरे काही विचारणार नाही. परंतु हा जो कॉन्सेप्ट आहे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचा, हा कॉन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित लक्षात यावा, जेणेकरून याच्यावर आधारित जे एक्झरसाइज मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला सहजपणे सॉल्व्ह करता येतील, राईट आहे. तर परत एकदा मी फायनली सांगतो, एकदम कन्क्लुजन मित्रांनो, की जर एखादं फंक्शन डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग आहे ते कसं ठरवायचंय. फायनल इन्क्रीजिंग फंक्शनचा ग्राफ हा रायझिंग असतो, राईट आहे. आणि एखाद्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग आहे की नाही ते कसं ठरवायचं, त्या
पॉईंटच्या नेबरहुड मध्ये 2 पॉईंट घ्यायचे जे की हे रिलेशन फॉलो करतात x1 लेस दॅन x2, त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा सेम रिलेशन फॉलो करतात. ओके. आणि विशेष महत्वाचं म्हणजे त्या पॉइंटला असलेलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते आणि डिक्रीजिंग फंक्शन मध्ये ग्राफ हा फॉलिंग असतो. परत ज्या पॉइंटला आपल्याला फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे ते ठरवायचं आहे, त्या पॉइंटच्या नेबरहुड मध्ये 2 पॉइंट घ्यायचे जे हे रिलेशन सॅटिस्फाय करतात x1 इज लेस दॅन x2. तर या पॉइंटला फंक्शनच्या व्हॅल्यूज मात्र याच्या अपोजिट रिलेशन फॉलो करतात, म्हणजे f ऑफ x1 इज ग्रेटर दॅन f ऑफ x2. आणि महत्वाचं म्हणजे त्या पॉइंटला असलेलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू मिळणार आहे ती व्हॅल्यू निगेटिव्ह मिळते. ओके. फंक्शन इज इन्क्रीजिंग इफ डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह, किंवा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग असणार आहे, आणि त्या उलट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर फंक्शन हे डिक्रीजिंग असणार आहे. राईट आहे. मला वाटतं हा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनचा कॉन्सेप्ट तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल. राईट आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स बद्दल. तर आपण इथे थांबूयात. थँक्यू.